नमस्कार. आपण पाहत आहात अमृत मंथन, जिथे आपण जीवन, नाती आणि रोजच्या अनुभवांमधून शिकायला मिळणाऱ्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मनमोकळं बोलतो. आजचा विषय आहे, ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्यापासून दूर का जाते. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. ज्या व्यक्तीसाठी आपण आपला वेळ, आपल्या भावना, आपलं सर्वस्व देतो तीच व्यक्ती आपल्यापासून दूर का जाऊ लागते. खूप वेदना होतात आणि गोंधळायला होतं. मनात येतं की माझं काय चुकलं, मी तर फक्त प्रेमच केलं होतं की नाही. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या मानवी भावनांमागील कारणं समजून घेणार आहोत. प्रेम, अपेक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यामधलं ते नाजूक संतुलन कसं साधायचं, चला यावर बोलूया. मला वाटतं चर्चेची सुरुवात आपण इथून करूया की आपण ज्याला प्रेम म्हणतो ती कधीकधी अति आसक्ती असते का? म्हणजे प्रेम आणि आसक्ती यात नेमका फरक काय आहे? हो, हा खरं तर या सगळ्या चर्चेचा पाया आहे. प्रेम आणि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट या खूप जवळच्या वाटणाऱ्या भावना आहेत, पण त्यांचे परिणाम खूप वेगळे असतात. अगदी. प्रेम कसं असतं, ते विस्तारणार असतं, ते समोरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य देतं, तिच्या वाढीला प्रोत्साहन देतं. प्रेमात आपण म्हणतो, तू आनंदी राहा, तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. मग तो आनंद आपल्यासोबत असो किंवा नसो. बरोबर. याच्या उलट आसक्ती जी आहे ती असुरक्षितेतून येते, ती संकुचित असते. म्हणजे भावनिकदृष्ट्या आपण त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहतो. आपला आनंद, आपला मूड, आपलं स्वतःचं मूल्य सगळं काही त्या व्यक्तीवर अवलंबून राहतं. हो, आपल्या आनंदाची किल्ली आपण नकळत त्यांच्या हातात देऊन टाकतो. मग त्यांचा एक मेसेज किंवा एक कॉल ठरवतो की आपला दिवस कसा जाईल. म्हणजे आपण आपलं भावनिक संतुलनच दुसऱ्यावर टाकतो. अगदी. आणि हेच अपेक्षांचं ओझं नात्याला आतून पोखरू लागतं आणि मग तिथूनच दुरावा सुरू होतो. याला जोडून एक दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे उपलब्धतेचा. म्हणजे असं म्हणतात ना की जे सहज उपलब्ध असतं त्याची किंमत कमी होते. हे नात्यांनाही लागू होतं का? तंतोतंत लागू होतं. मानसशास्त्रात याला लॉ ऑफ स्केर्सिटी म्हणतात, म्हणजे कमतरतेचा नियम. अच्छा. जी गोष्ट दुर्मिळ असते, मर्यादित असते किंवा मिळवायला थोडी कठीण असते, तिचं महत्त्व आपल्या मनात आपोआप वाढतं. उदाहरणार्थ? सोपं उदाहरण घेऊया. सोनं आणि रस्त्यावरचे दगड. सोनं मौल्यवान का आहे? कारण ते दुर्मिळ आहे. बरोबर. ते सोनं जर दगडांसारखं सगळीकडे सहज मिळालं असतं तर त्याची काहीच किंमत नसती. अगदी. नात्यांमध्येही हाच नियम नकळतपणे काम करतो. जेव्हा आपण एखाद्यासाठी 24 तास उपलब्ध असतो, प्रत्येक कॉल, प्रत्येक मेसेजला सेकंदात उत्तर देतो. हो, स्वतःची कामं, मित्र, छंद सगळं बाजूला सारून त्यांच्या एका शब्दावर धावून जातो, तेव्हा नकळतपणे आपण त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होऊन जातो. आणि मग ते आपल्याला गृहीत धरायला लागतात. टेकन फॉर ग्रांटेड. बरोबर. त्यांच्या मनात कुठेतरी एक विचार येतो, ही व्यक्ती तर माझ्यासाठी आहेच, कुठे जाणार आहे? आणि जिथे तुम्हाला गमावण्याची भीती संपते ना. पण इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा अर्थ प्रेम करू नये किंवा दुर्लक्ष करावं असं अजिबात नाही. नाही, तसं नाही. मुद्दा आहे स्वतःचा स्वाभिमान जपून काही मर्यादा आखण्याचा, की तुमचं स्वतःचंही एक आयुष्य आहे. बरोबर. म्हणजे मुद्दा दुर्लक्ष करण्याचा नाही, तर स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देण्याचा आहे. आणि मला वाटतं ह्याच अति उपलब्धतेतून पुढचा मुद्दा येतो. तो म्हणजे काळजी की बंधन. हो. म्हणजे आपली काळजीच समोरच्याला बंधन कधी वाटायला लागते. ते साधे प्रश्न, तू कुठे आहेस, कोणाशी बोलतोयस, हो, शिरका झाला. हो, हे प्रश्न आपण काळजीपोटी विचारतो, पण तेच नात्यात विष कालवतात. असं का होतं? याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे हातात घेतलेल्या वाळूचं. अच्छा. जोपर्यंत तुमची मूठ सैल असते तोपर्यंत वाळू आरामात हातात राहते, पण जशी तुम्ही ती निसटून नये म्हणून मूठ घट्ट आवळायला लागता, तशी ती बोटांच्या फटीतून निसटून जाते. अगदी तसंच नात्यांचं आहे. प्रत्येक व्यक्तीला ती तुमच्यावर कितीही प्रेम करत असली तरी नात्यात एका वैयक्तिक जागेची, एका स्पेसची गरज असते. श्वास घेण्यासाठी मोकळी जागा. बरोबर. तिचे विचार, तिचे मित्र, तिचा स्वतःचा वेळ ही तिची स्पेस आहे. आणि जेव्हा आपण काळजीच्या नावाखाली त्या स्पेसवर अतिक्रमण करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला गुदमरल्यासारखं वाटतं, सफोकेटेड. हो, त्यांना वाटतं की त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातंय आणि मग त्या वातावरणातून सुटका मिळवण्यासाठी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर पळू लागते. आपली काळजी त्यांना बंधन वाटू लागते. खरंय. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण एक सगळ्यात मोठी चूक करतो, जी कदाचित आपल्या लक्षातही येत नाही. कोणती? ती म्हणजे आपण स्वतःला हरवून बसतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावर आपण स्वतःची ओळखच गमावून बसतो का?
हा या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. लॉस ऑफ आयडेंटिटी, ओळख गमावणे होतं. ती व्यक्ती तुमच्या त्या स्वतंत्र रूपाच्या प्रेमात पडली होती. अच्छा. पण नात्यात आल्यावर अनेकदा काय होतं की आपण आपलं संपूर्ण जग त्या एका व्यक्तीभोवती फिरवायला लागतो. हो, हे होतं. आपण आपले छंद सोडतो, मित्रांना वेळ देत नाही, करिअरकडे दुर्लक्ष करतो. आपलं अस्तित्व फक्त त्या नात्यापुरतं मर्यादित राहतं. आणि मग मग होतं काय की तुम्ही ती व्यक्ती राहतच नाही जिच्यावर त्यांनी प्रेम केलं होतं. तुम्ही फक्त त्यांची एक सावली बनून राहता. आणि सावलीच्या प्रेमात कोणी पडू शकत नाही. हे वाक्य खूप खूप महत्वाचं आहे की ते तुमच्या प्रेमात पडले होते कारण तुम्ही एक स्वतंत्र गाणं होतात, त्यांच्या गाण्यातलं कोरस नाही. अगदी. आकर्षण टिकून ठेवण्यासाठी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतःवरचं प्रेम जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग ह्या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? प्रेम करणं सोडून द्यायचं का व्यावहारिक बनायचं? हे संतुलन नेमकं साधायचं कसं? नाही, प्रेम करणं सोडायचं नाहीये. उलट प्रेम करण्याची पद्धत अधिक प्रगल्भ करायची आहे. कशी? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, स्वतःवर प्रेम करा. आपलं आयुष्य रंजक बनवा. हे खूप क्लिशे वाटते ऐकायला. हो, पण याचा अर्थ खूप खोल आहे. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुम्ही स्वतः असले पाहिजे. जोपर्यंत तुमचं स्वतःचं आयुष्य आनंदी आणि धीराने भरलेलं नसेल, तोपर्यंत दुसऱ्या कोणाला त्यात कायम रस वाटणार नाही. म्हणजे आपले छंद, आपलं करिअर, आपले मित्र. या सगळ्याला महत्त्व द्या. आणि दुसरा उपाय आहे, स्पेस देण्याची कला शिका. हे म्हणायला सोपं आहे. पण गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमची आठवण येऊ द्या. जेव्हा तुम्ही थोडं मागे सरकता, स्वतःच्या कामात व्यस्त होता, तेव्हाच त्यांना तुमच्या असण्याची किंमत कळते. थोडं अंतर नात्याला अधिक घट्ट करू शकतं. हो. आणि तिसरा महत्वाचा नियम, जो स्वाभिमानाशी जोडलेला आहे, प्रेमाची मागणी करू नका. प्रेम, वेळ किंवा लक्ष यांची भीक मागू नका. जिथे स्वाभिमान संपतो तिथे नातं फक्त एक ओझं बनून राहतं. बरोबर. प्रेम ही वाटण्याची गोष्ट आहे, मागण्याची नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या जगात आनंदी असता, तेव्हा तुम्ही प्रेम वाटता. आणि तेच प्रेम निरोगी असतं. तर आजच्या चर्चेचा सार हाच आहे की ज्यांना आपण जास्त प्रेम देतो ते दूर जातात, कारण प्रेम चुकीचं नसतं. पण ते देण्याची पद्धत असंतुलित असू शकते. हो, आपण प्रेमात समोरच्या व्यक्तीला इतकं व्यापून टाकतो की तिला श्वास घ्यायला जागाच उरत नाही. नात्यात जवळीक हवी, पण सोबत श्वास घेण्यासाठी मोकळी जागाही हवी. फुलाचं उदाहरण घ्या ना. हं, फुलाला फुलण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, पण अतिउष्णतेने तेच फूल कोमेजून जातं. नात्यातही प्रेमाचा योग्य समतोल आवश्यक आहे. म्हणजे आपलं प्रेम हे सूर्यप्रकाशासारखं असावं, जे ऊर्जा देईल, वणव्यासारखं नसावं, जे जाळून टाकेल. अगदी बरोबर. आणि याच विचारासोबत आपण आजची चर्चा संपवूया. श्रोत्यांसाठी एक छोटासा विचार. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि स्वातंत्र्य यांचा समतोल साधण्यासाठी तुम्ही स्वतःच्या कोणत्या एका सवयीत बदल करू शकता? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी अमृत मंथनसोबत जोडलेले रहा.